बघा पाण्यात ट्रॅक्टर आमचं न्यू ट्रॅक्टर आज आपल्या घरी येणार आहे, म्हणून सर्वजण खूप मेहनत करत आहेत आणि खूप खुश आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? छोट्याशा ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं शेतकऱ्याचं जुगाडी यंत्र म्हणजेच ट्रॅक्टर दाखवणार आहे. तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा. मंडळी, आम्ही आज आणलंय ट्रॅक्टर. तर ब्लॉगच्या माध्यमातून पुढे मी दाखवणार आहे. सध्या आपण एकदम चांगल्या नजाऱ्यावर आलोय. हे आपली नदी आहे आणि हे बघा भाल आहे आणि किशोरकडे दाखवत आहे तुम्हाला काय आहे. हे बघा कसा घेत आहे बॉडीगार्ड. ओ नाईस. तर मित्रांनो, ट्रॅक्टर पुढे घेऊन गेलेला आहे दादा आणि आम्ही मागे जात आहोत. तर गंमत असे आहे, तिकडून कासावरून घेतलं आणि आणलं. आता या नदीच्या पलीकडे घेऊन जायला लागेल. तर टप्प होणार आहे कारण की नदीला आहे पूर आणि आपण जे ट्रॅक्टर आहे ते होडीतून घेऊन जाणार आहोत. होडीतून होडी ते तिकडची ना फार वजन हवा आहे. फायनली ट्रॅक्टर तर आणलंय आपल्या नदीचे काठी आणि आता इकडून न्यायचे आहे त्या साईडला. तर मंडळी, दादा आणि आकाश होडी घेऊन येत आहेत आणि बाकी तर नदीच्या व्ह्यूज दाखवतोय तुम्हाला कशा आहे ते. आकाश आलाच नाही, त्या साईडला राहिला आणि दादाच येत आहे. दादा हा इथे आहे होडी लोटत लोटत. ह्या ज्या ढोंडे आहेत तिथे जाऊन नंतर मित्रांनो ह्या साईडला येईल. आणि त्याच्यामध्ये आता ट्रॅक्टर टाकून 212 cc पूर्ण ट्रॅक्टर आहे मंडळी. तर ते त्या साईडला न्यायला लागेल. तर चला बघूया कसा प्रोसेस होतं ते. याच्यात घे, याच्या आतमध्ये बरोबर. ट्राय करायला पाहिजे का बाबा इकडे. नंतर जो बाकीचा आहे त्याच्यात भरून चलो. काय मस्त बरोबर होतो. काढून ठेवा पाहिजे ना, एखादा वाटायला गेला जास्ती पाणी पाणी एक खलप जरी आला ना. हो जय हो. चला दादा बघा पाण्यात ट्रॅक्टर चालवतो. ट्रॅक्टर असं घेऊन जायला लागतं. एकदा का त्या साईडला गेलं का नंतर आपण इवान सारखा उडवू डायरेक्ट.
तर हा बघा कुणाल आणि दादा कसा घेऊन जात आहे ट्रॅक्टर. तर पाणी तर जबरदस्त सोडलेलं आहे. एन्जॉय बाकी. हे किशोर चांगला आहे ना. हा 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 ट्रॅक्टर झरीमध्ये जाऊन ना दादा आणि कुणाल पडणार होडी घेऊन. तर आपण पहिले ह्या साईडला जाऊ. बघा मी इकडे येऊन थांबला, पण दादा आणि कुणालने त्या साईडलाच ट्रॅक्टर पूर्ण नदी पार केली. आता साईडला ते येतील. चलो फायनली आणला ट्रॅक्टर. आता होडी घेऊन जायला लागेल त्या साईडला. दादा आणि किशोर आणि बाबा वगैरे त्या नाना बाकीचं कामाला जात आहे. आणि किंवा होडी आता जो बाकीचा उरलेला सामान याच्यामध्ये भरून न्यायचा. तर कुणाला जात आहे आता तो भात आवडीसाठी येणार डायरेक्ट. हे उचला जोरात चला. सगळ्यांच्या गुंड्या पाळल्या. हा आणून 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 जबरदस्त वजन आहे. चलो जाम दे. हे तिला कव्हर केलं आहे. सगळ्यात बॉडीगार्ड. किती किलोचा आहे आको? फायनली आपल्या घरी आलेला आहे लहानसा स्वप्नातला ट्रॅक्टर. याला यो करायला गेलं सा बाबा उचल रे याला. तर सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि फायनली आता पोहोचलोय आपल्या घरा. आणि मित्रांनो टायर वगैरे खोलले आणि आता डायरेक्ट शेतामध्ये घेऊन जात आहेत चिखल करण्यासाठी. जस्ट ट्रायलसाठी मंडळी. तर चला बघा इकडे डायरेक्ट टायर वगैरे खोलून ठेवलेले आहेत. आणि आता जे चिखल बनवण्याचे जे साधन होते ते लावलेले आहेत. ते बघा तिकडे दादा हिंडवत आहे कसा. आम्ही ट्रायल मारला शेतामध्ये. व्यवस्थित आहे सगळं. आणि मित्रांनो त्याला एक स्पेशल काय आहे, त्याला ट्रॉलीसुद्धा बसवता येते. कमीत कमी 25,000ची येते ट्रॉली आणि ती आपण बसवणार आहोत. तर हे आपलं शेत आहे पूर्ण मित्रांनो आवायला लागेल. तर खूप चांगलं चालत आहे ट्रॅक्टर. तर मित्रांनो आता हा ब्लॉग इथे थांबूया. आणि जो नेक्स्ट ब्लॉग येईल त्याच्यामध्ये मित्रांनो ट्रॅक्टरची प्राईस A to Z मित्रांनो डिटेल मित्रांनो तुम्हाला मी शो करणार आहे. तर आय होप छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. बाय.